महानगरपालिका प्रशासन आणि अमृत एंटरप्राइजेस कंपनी या दोघांकडून महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर अन्याय करीत असल्याच्या निषेधार्थ आज आपण नांदेड वगळा महानगरपालिका कामगार कर्मचारी युनिटच्या वतीनं या ठिकाणी 5 कामगारांच्या डोक्यावर केस काढून केस मुंडन आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। हे या दोघांच्या विरोधामध्ये त्यांच्या निषेध करून या ठिकाणी केलेला आहे। मी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी घोषणा करतो, या 5ही कामगारांना महानगरपालिका कामगार कर्मचारी युनिटच्या वतीनं 1111 रुपये सप्रेम भेट देण्यात येणार आहे। 500 रुपयाचे शर्ट, 1100 रुपयाचं पॅक, कारण त्यांनी आपल्या शरीराच्या शेवटच्या भागाचे केस दान केलेले आहेत। कारण कामगाराला न्याय मिळावा या भूमिकेतून यांनी जे काही त्याग केलेला आहे त्याचा या ठिकाणी मी सन्मान करतो, त्याचं अभिनंदन करतो, त्याचे उपकार मानतो। कारण त्यांनी या महानगरपालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांना सेवा सवलती मिळाव्या म्हणून आपल्या अंगावरले डोक्यावरले केस दान करून नगरपालिका प्रशासनाला वटणीवर आणण्यासाठी, अमृत एंटरप्राइजेसच्या या मुजोर कंपनीला वटणीवर आणण्यासाठी महानगरपालिकेचा कामगार अतिशय तनमन धनानं या लढाईमध्ये उतरलेला आहे। आणि ही लढाई आम्ही जिंकून सोडू अथवा आम्ही शांत बसणार नाही। आजचा हा कार्यक्रम केस मुंडन आंदोलन संपल्यानंतर माननीय महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्या कक्षासमोर उद्याला आता जाऊन आंदोलन होणार आहे। आणि उद्या संध्याकाळी 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून महानगरपालिकेवर मोर्चा निघणार आहे। धन्यवाद। सरावर नांदेड वगळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनिटच्या वतीनं महानगरपालिका प्रशासन व अमृत एंटरप्राइजेस कंपनी यांच्या विरोधामध्ये संघटनेच्या वतीनं गेल्या कालपासून आम्ही महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन करीत आहोत। कालचा आमचा दिवस 1 दिवसाचा होता, 27 तारखेचा तो आम्ही द्वारसभा घेतली आणि आजच्या आंदोलनाची पूर्व सूचना काल दिली होती। आजच्या तारखेमध्ये 28 तारखेला महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर आमच्या 5 पुरुष कामगारांनी आपल्या डोक्यावर केस काढून केस मुंडन आंदोलन केलं। त्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिकेचा आणि कंत्राटदाराचा निषेध केलेला आहोत। आमची मूळ मागणी आहे 2025 आम्हाला बोनस द्यावा आणि जो महिला कामगार गेल्या 20-25 वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापनावर काम करत होत्या, त्या महिला कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कसल्या प्रकारची नोटीस न देता औद्योगिक विवाद अधिनियम 1947चा भंग करून कंत्राटदारांनी त्यांना परस्पर कामावर कमी केलेलं आहे। त्या लोकांना परत कामावर घ्यावं किंवा ज्याचे वय 60 वर्ष झाले असतील त्याच्या पाल्यांना कामावर घ्यावं। यासह आणखी 2-3 मागण्या आहेत, त्या मागण्याची सोडवणूक व्हावी म्हणून मी निवेदन दिलेलं आहे। दुपारी 12 वाजता उपायुक्त यांच्या कक्षामध्ये मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये आमची सकारात्मक चर्चा झाली नाही आणि तानातानीची झाली। त्या मीटिंगमध्ये कसल्या प्रकारचा निर्णय न झाल्यामुळं आज आम्ही संध्याकाळी केस मुंडन आंदोलन करून महानगरपालिकेचे माननीय अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांच्या कक्षासमोर आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। आमच्या मागण्याची पूर्तता होईपर्यंत आमचं हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे। वजिराबाद पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या मध्यस्थीने काय समन्वयक चर्चा होईल। त्याच्यानंतर आजच्या तारखेमध्ये जर निकाल नाही लागला तर उद्याच्या तारखेमध्ये 29 तारखेला सायंकाळी 5 वाजता बाबासाहेब पुतळ्यापासून महानगरपालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत। एवढं सांगतो। धन्यवाद।